माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो। ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार असतात ते कधीही एकटे नसतात। हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सगळं गुगलवर सहज सापडतं। आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी। जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही। चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं होत नाही, त्यासाठी मन सुंदर असावं लागतं। मुलींना 4 पुस्तक जास्त शिकू द्या, आईच्या गर्भातून वाचल्यात हुंड्यापासून पण वाचू द्या। आज घड्याळाच्या गजराचा त्रास होईल, पण त्यामुळेच टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल। जगात खूप चांगली माणसं आहेत, जर तुम्हाला ती माणसं भेटत नसतील तर तुम्ही चांगले व्हा, कदाचित तुमच्या शोधात कोणीतरी असेल। उपवास हा नेहमी अन्नाचा का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा। फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग जातील, पण मन स्वच्छ करायला चांगले विचार लागतात। मन मोकळे असणे कधीही चांगले, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका। आयुष्यात अपयश नावाची कन्सेप्टच अस्तित्वात नसते, एक तरी तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही शिकता। स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येतो। वेळ पण शिकवते, गुरु पण शिकवतात, दोघात फरक फक्त इतकाच आहे की गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते। कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं। प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास चुकू नये। हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही, विरोधक नाही तर प्रगती नाही। एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये। जीव घेण्या माणसाच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून राहावं। कुणाला आपलंसं करायचं असेल तर वरवरून करण्यापेक्षा हृदयाने आपलंसं करावं, आणि कुणावर रागवून बसत राहायचं असेल तर हृदयापासून रागवण्यापेक्षा वरवरून रागवत राहावं। चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणात मिळालेली स्वर्ग आहे। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा। हातांच्या रेसांवर नसीब शोधण्यापेक्षा हातांचा योग्य तो वापर करून नसीब घडवायला शिका। योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ नेहमीच योग्य असते। निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्याचं मत बदलतं। तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमचे ध्येय काय आहे महत्वाचं आहे। नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाते बनवू नये। दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे। माणसाने कसं समुद्रासारखं राहावं, भरतीचा माज नाही अन अहोटीची लाज नाही। पूर्ण करण्याची जिगर असेल तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे। चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात। मीपणा आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही।